नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचनाशारीर या विषयातील आज आपण संधिशारीर हा टॉपिक पाहणार आहोत, म्हणजेच आयुर्वेदिक अस्पेक्ट जॉईंट्सचा. तर पाहूयात संधिशारीर. सुरुवातीला व्याख्या. येन अस्थिपर्वणी अस्थिपर्वाणी वा संजीवते संधिबंधे स अवयवविशेष संधी इति उच्यते. त्याच्यामध्ये दोन किंवा त्याहून अधिक अस्थिचे टोक म्हणजेच अस्थिपर्व ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला संधी असे म्हणतात. ही होती संधीची व्याख्या. आता अस्थिसंधींचे प्रकार. तर विविध प्रकारे त्याचं प्रकार वर्णन केलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला हालचालीनुसार प्रकार. इथे त्याचा श्लोक दिलेला आहे. संधेयस्तु द्विविधाश्चेष्टावंतम स्थिराश्च शाखास्तु हृत्वा कट्य च चेष्टावतंस्तु संधेय शोषास्तु संधेय सर्वविज्ञेया ही स्थिरा बुद्धे. सुश्रुत शारीर 5/26. त्यामध्ये चेष्टायुक्त संधी ज्या संधीच्या ठिकाणी कमी किंवा अधिक प्रमाणात हालचाली होतात त्यांना चेष्टायुक्त संधी असं म्हणतात. चेष्टायुक्त संधीचे दोन प्रकार सांगितलेले आहेत. बहुचेष्टायुक्त आणि अल्पचेष्टायुक्त. बहुचेष्टायुक्त म्हणजे जास्त हालचाली दिसतात, शाखा व हनू यांच्या ठिकाणी असतात, आणि अल्पचेष्टायुक्त म्हणजे अत्यल्प हालचाली असतात, कटिप्रदेशी. त्यातीलच एक प्रकार म्हणजे स्थिर संधी. या प्रकारच्या संधीच्या ठिकाणी हालचाल होत नाही. चेष्टायुक्त संधी सोडून सर्व संधी स्थिर संधी असतात. त्यानंतर आकारानुसार वर्गीकरण केलेलं आहे. याचा सुद्धा श्लोक दिलेला आहे. त एत संधेय अष्टविधा कोर उदुकल सामुग्ध प्रतरतुन्न सेवनी वायुस्तुंड मंडल शंकावर्ता. सुश्रुत शारीरस्थान 4/31. हा आकारानुसार अस्थिसंधींच्या प्रकाराचा श्लोक आहे. तर याचे डिटेल पाहूयात. श्लोकमध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला कोरसंधी. घराच्या दरवाजाप्रमाणे ह्या संधीची रचना असते. साधारणपणे शाखेमध्ये ह्या संधी असतात. उदाहरणार्थ मणिबंध संधी, गुल्फ संधी. त्यानंतर उदुकल संधी. उखळ व मुसळप्रमाणे याचा आकार असतो. एक अस्थिचा खोलगट भाग व दुसऱ्या अस्थिचा स्थिर भाग. त्यानंतर सामुगत संधी. सामुगत म्हणजे संपुट, पेटी. या संधी प्रकारात भाग घेणारे अस्थि भागाचे संधायक पुष्ट अल्पशा प्रमाणात नातेदार, नतोदार व उन्नतोदार म्हणजे खोलगट व उंच असतात. उदाहरणार्थ अंसपीठ, गुद आणि नितंब. त्यानंतर प्रतर संधी. दोन संधायक पृष्ठे समतल असतात व सरकण्याची गती होते. उदाहरणार्थ कशेरुक संधी. वर्टिब्रामधील संधी ह्या प्रतर संधी असतो. तुन्न सेवनी. या संधीत भाग घेणाऱ्या अस्थिंच्या कडा दूर असतात, त्यामुळे या संधी रचना शिवल्याप्रमाणे दिसतात. ह्या प्रकारच्या संधी कटिकपाल व शिरकपाल या ठिकाणी दिसतात. 6वी आहे वायुस्तुंड. या संधीचा आकार कावळ्याच्या चोचीप्रमाणे असतो. उभय हनुसंधी वायुस्तुंड प्रकाराची संधी होय. इथे तुम्हाला संधीचं एक्सप्लेनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तेवढंच लक्षात ठेवा. शक्यतो हे सेपरेट किंवा स्पेसिफिक असं विचारलं जात नाही, पण कोणताही जर जॉईंट पडला तर त्याच्या आयुर्वेदिक अस्पेक्टमध्ये तुम्ही हा पार्ट लिहू शकता. त्यानंतरचा प्रकार आहे मंडल संधी. या संधीच्या रचना गोलाकार असतात. उदाहरणार्थ कंठनाडी, हृदय आणि नेत्र. नंतर शंकावर्त. शंकाप्रमाणे दिसतात. उदाहरणार्थ श्रोत्र किंवा शृंगाटक. अस्थिसंधींची संख्या सुश्रुतानुसार 210 सांगितले व चरकांनुसार 200 सांगितलेली आहे. हे एक लक्षात ठेवा, MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. तर या होत्या संधिशारीर संबंधित शॉर्ट नोट्स व त्याचे प्रकार. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.